इथे सन्मानित केले जाते. चला फील्ड लावून घ्या मैदानाच्या आत प्लीज. ओमसा 11 वेळ दौडू नका प्लीज. आणि जर गेले 3 दिवस कोणता संघ मालक आणि कोणता क्रिकेटर कोणता या ठिकाणी व्यक्तिमत्व जर या व्यासपीठावरती आवर्जून उपस्थित असेल तर या ओमसाई 11 संघाचे संघ मालक सुभाजी सावंत प्रत्येक संघ मालकाला प्रत्येक खेळाडूला जे मोटिवेट करतायत मुख्य व्यासपीठावर. परंतु आता मात्र त्यांच्या स्वतःच्या संघाची मॅच मैदानाच्या आतमध्ये मॅच मात्र इथे सुरू होईल. फलंदाज मध्ये दाखवलेली मायक्रोफोनवर ते देखील होईल. परिवर्तन येईल उमेश सावंत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच विनोदजी. जाऊया आपण मॅच कडे. सुपर हिटचे मॅच आपण पाहतोय आणि मॅच क्रमांक 2 आपण पाहू शकाल. ओमसाई 11 आणि श्री स्पोर्ट 11 या दोन संघाच्या दरम्यान आपण मॅच पाहत आहोत. दुंबल युद्ध रंगलं जाईल. दोन संघांमध्ये पहिला मॅच इथे जिंकला गेला मराठा वॉरियर्स मायणी मालदेव टीमला. मॅन ऑफ द मॅच रशीद मारागजे, मोटू पतलू. आणि आज स्पेशल काहीतरी वेगळं करण्याचं काम या असोसिएशनच्या मार्फत झालंय. तात्या इंचू आलेत. फास्ट करायचा सुपर हिटचा दुसरा मॅच आपण पाहू शकाल. ओम भट्ट भगवेदरी स्वाहा. ओम भट्ट स्वाहा. तर या ठिकाणी निवळी लामज 11 संघाच्या या ठिकाणी आणि कोयना प्रतिष्ठानचे सन्मान्य कार्याध्यक्ष शंकरजी निवळे, प्रहार अकॅडमीचे सर्व यांचं देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालंय. त्याच माध्यमातून महेशजी निवळे यांचं देखील शुभागमन झालंय मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. चला वेळ दौडू नका. ओमसा 11 प्लीज मॅच स्टार्ट करा. उमेश पहिला बॉल इथे वाईट चाललाय. निवृत्ती पवार आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला बॅटर विनोद भोसले. दुसऱ्या एंडला अभि दलवी आपण पाहतोय. हॅट्रिकला इथे संधी असणार आहे. पुढे त्याच दिशेला बॉल चाललाय. तीच लाईन इथे ऑक्स्टिपच्या बाहेर बॉल. 2 बॉल इथे वाईट टाकले. धावसंख्या आपण पाहतोय सध्या अद्याप 2 धावा. वेग पवार, तुषार पवार, आदित्य कदम यांच्या मार्फत हॅट्रिक साठी या गोलंदाजासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. उनका एटीएम के पैसा एटीएम में नो चेक ना वाउचर ना गूगल पे ना फोन पे ना पेटीएम ना एटीएम ओनली कॅश. पुन्हा जा त्याच दिशेला. परंतु हा टप्पा चांगला आहे. हा दिशा चांगली आहे. हा स्टेज चांगला आहे. हा मंच चांगला आहे. हा बॉल जातोय निरडाऊन. डॉट बॉलची होती सांगतात तीच लाईन धरली. परंतु थोडासा स्टेप आउट झाला बॅटर विनोद मुसले आणि तदनंतर डॉट बॉलची होती सांगता प्रवीण मुसले आपण पाहतोय. अभिषेक दलवी 2 धावा झाल्या सध्या अद्याप अजून एक त्याच दिशेने त्याच पद्धतीने. हा गोलंदाजाला कित्येक आपण स्ट्राईक गोलंदाज आहे आणि स्ट्राईक गोलंदाजाच्या माध्यमातून ह्या अशा चुका होणे नाहीये. तिसरा बॉल हा चांगला डाटा. अद्याप 1 बॉल टाकला आणि 3 धावा दिल्यात. एक्स्ट्रा धावा या तुम्हाला कुठेतरी पराभवाच्या दिशेला घेऊन जातात. परंतु हे कुठेतरी थांबावं लागेल. हे कुठेतरी नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. टप्पा व्यतिरिक्त ओमसा 11च्या कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर राजूदादा प्रतिष्ठान यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. यावेळेस फटका शोधला गेलाय. गॅप सेक्शन परफेक्ट आहे. बॉल जाईल इथे दन 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 करीत दणदणीत टनटनाटन येईल प्रवीण मुसलेच्या बॅटमधनं हा चौकार. काय क्रिकेट पाहू शकाल तुम्ही. बॅट बॉलचा संपर्क झाला ज्यावेळेस त्यावेळेस चौकार ठोकलाय प्रवीण भोसलेनं. प्रेशर असणार आहे. निवृत्ती पवार याच्यावरती डिफेन्सच्या कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे की नाही. बॉल चालला इथे परंतु फील्ड केला देखील जातोय. एक सिंगल मिळते या बॉल वरती. मोटू पतलू त्याच्यानंतर स्पेशल तात्या इंचू कधीही काढू शकतो म्हणून त्याच्या थोडस लांब राहा. 8 धावा प्रथमच पहिल्यांदा स्ट्राईकला आलेत. लीग स्टेक झाला आणि तदनंतर आपण सुपर हिट ची दुसरी मॅच. अभिषेक दल्लू अगदी वाकून खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल चालला इथे डॉट. ही कुवेत आहे.
निवृत्ती पवारची बॉल ज्या वेळेस टप्पा पडतो त्यावेळेस टर्न होतो बॉल आणि तोच प्रयत्न आता राहिलाय. पहिले सुरुवातीचे बॉल 3 वाईट टाकले होते परंतु आता इथे डॉट बॉल आलाय. आता थांबवण्याचं काम तो करतोय परंतु एक चौकार मिळालाय. यावेळेस बॅकफुट देऊन पंच केलाय. ऑफ ड्राय कव्हर आपण पाहतो एक सिंगल मिळते. डिफेन्सच्या कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा इथे कंप्लीट केले जातील. ही मॅच देखील तितक्याच ताकदीची आहे. लढत आपण पाहतोय ओम साई 11 बनांबा श्री स्पोर्ट या दोन संघाच्या दरम्यान 60 धावा लगाव्या लागतील कारण का आपण पाचचा मॅच पाहिला. आपण ओम साई 11 टीमचा धमाकेदार बॅटिंग केली होती तशा पद्धतीनं इथे बॅटिंग करावी लागेल. धावांची गती वाढवावी लागेल. ह्या षटकाचं आपण पाहतोय P1चं षटक अद्याप धावा दिले त्यात 10 धावा. निवृत्ती पवार फुल टॉस बॉलला इथे लॉफ केलाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. दमकम दमदार फ्लाइटिंग क्रॅकिंग सिक्सर. थोडंसं थांबायचं. नुकतंच या ठिकाणी कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे माजी अध्यक्ष सन्माननीय अशोक भाऊ जाधव साहेब तसेच त्यांच्या समेत अखिल कोयना पुनर्वसन महाराष्ट्र राज्य सन्माननीय सचिव तसेच राणा स्पोर्ट्स संघाचे संघमालक सन्माननीय लक्ष्मण भाऊ जाधव यांचं या व्यासपीठावर आगमन झाले. कोयना क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू 16 धाबा स्कोर कार्ड वरती. ओके हाईट साठी ते डिमेर साठी नक्कीच कॉल केलाय. हॅलो. यानंतर ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला चेंडू दिले असे आमचे सन्माननीय सुरजी चाळके साहेब यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. सेफ आया बॉल नो नाहीये. प्लेयर डिलिव्हरी. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकांमध्ये धावा इथे जमवल्या गेल्या. त्या प्रथम बॅटिंग करत असताना 16 धावा. जाऊया मॅचच्या दिशेने. 16 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर झाल्यात. सर्व प्रेक्षकांचं पुढे एकदा स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. 16 धावा स्कोर कार्ड वरती अभिषेक दळवी आपण पाहू शकाल फायर झालाय. कॅच घेण्याचा तिथं प्रयत्न केला होता प्रेक्षकानं परंतु कॅच घेतला नाहीये. कॅच साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. जाऊया पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपण पाहतोय 19 धावा. दुसऱ्या षटकाची इथे सुरुवात होती आणि गोलंदाज येतोय विशाल सपकाल आणि स्ट्राईक एंडला प्रवीण भुसलेला पाहताय. ही जोडी देखील खूप महत्वाची आहे. हा मॅच तितक्याच रोमांच होणार आहे. लोअर फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. ऑन साइडला बॉल टर्न करा. एक सिंगल मिळते. बॅकअप चांगला मिळालाय आणि तदनंतर 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. ही खरी आपण पाहू शकाल शंख फुकले गेले. दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत. टिक फॉर टॅक जसं तसं उत्तर इथे तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे मित्र बंधू सन्माननीय अक्षय जाधव यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा कोयना क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. या आपण व्यासपीठावर. धावा अद्याप होत आहे. चांगली बॅटिंग यावेळेस हलकी हाताने केलाय. गॅप सेलेक्शन परफेक्ट आहे. बॉल जाईल इथे दन 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 दन. या गवता लाग लावून 4 धाव्यांसाठी अजून एक येतोय. बॉल होईल फरार. मिळतील 4 चौकार ढोकणीचे. जे चौकार डोकलाय मूर्ती लहान मी म्हणेन कीर्तिमान. छोटा पॅकेट छोटा धमाका. चौकार आलाय. काय बॅटिंग करतोय. 22 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज विशाल अजून एक येते. पल्लू सिस्टम सुपला 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 शॉट. एकांचा डावा आहे. कुठं शिकला ठोक. परंतु बॉल अगदी वेगाने चाललाय. बॅटिंग इथे ताकद नाही तर अगदी युक्तीचा वापर केला जातोय. बॅटर प्रवीण भुसले आणि अभिषेक दळवी लाजवाब बॅटिंग आतापर्यंत. 2 धुरंधर मैदानामध्ये क्लासिकल स्ट्रोक इथे पाहायला मिळाले. प्रवीण भुसलेच्या बॅट मधनं विशाल सपकाल इथे आक्रमण चढवलं गेलंय.
26 धावा स्कोर कार्ड वरती. इथं बंकेट विकेट घेण्याचा प्रयत्न डेड बॉल सांगितलाय. धावा अद्यापपर्यंत प्रवीणने चांगला खेळ केलाय चांगला देखील अभिषेक दळवी आतापर्यंत 3 बॉल 8 धावा. आणि पुन्हा एकदा मोठा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळतीये. दुसऱ्या धावेची घेतला प्रयत्न. गुड रन बिटवीन द विकेट. डोळ्यांचा ताळमेळ, दोघांचा ताळ तंत्र मंत्र डोळ्यांमधला इशारा. हो, एक पहिली धाव वेगाने घेतली, दुसरी धाव दुप्पट वेगाने घेतली आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. हा मॅच रफन टेपा आहे. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. टीमची धावसंख्या अद्याप होती ते 28 धावा. लाजवाब बॅटिंग केली. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 16 धावा आणि तेच रणनीती सध्या आखली मैदानामध्ये. 28 धावा, 0 गडी बाद. दोन्ही फलंदाज बर्फाचा खडावरती ठेवला या भर उन्हाळ्यामध्ये शांत पद्धतीने विचाराने बॅटिंग करतायत. शफल झाले होते, मन बडवलं होतं. पाठीमागच्या दिशेला लॉंग स्टॉपला पण बॉल मारण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे बॅट बॉलचा संपर्क नाही आणि डॉट बॉलची होती सांगता. बऱ्याच कालावधीनंतर विनोदजी एक डॉट बॉल आलाय. 4 बॉल चांगल्या पद्धतीने त्याच्यानंतर हाणामारी केली होती, परंतु 5वा बॉल हा डॉट आलाय. 28 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. फुल टॉस लव केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षकाच्या अबगाच्या बाहेर जाईल. बॉल से सीमा रेषेच्या बाहेर. रामदेव बाबा पतन दिलिया. ठोक ब्रिटानिया. द धक्का ले चक्का लाइन से भटके तो पड़ेंगे फटके ठोकड़ीचे. नुकतेच या स्पर्धेसाठी पिंपरी विभाग प्रीमियर लीगचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय हरिभक्त परायण नारायण महाराज जाधव यांचं सुद्धा इथं आगमन झाले. कोयना क्रीडा असोसिएशनच्या वतीने आपलं सरचे स्वागत. एक सूचना आहे, आज भरपूर या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती लाभेल, तर सर्वांनी आपली गाडी पार्क करत असताना गाडी आतमध्ये येईल असा रस्त्याच्या मध्ये पार्क करू नये. षटका टोकलाय शेवटच्या बॉल वरती. दोन्ही फलंदाज मी मगाशीच म्हटलं होतं संयमाने सध्या बॅटिंग करताय. 2 ओव्हरच्या खेळ समाप्तीनंतर धावा अद्याप आपण पाहतोय त्या 34 धावा. पहिल्या 16 धावा पहिल्या षटकामध्ये, या षटकामध्ये आल्या त्या एकूण 18 धावा. प्रणय कदम बॉलिंग अटॅक वरती. स्ट्राईक एंडला अभिषेक दलवी. प्रवीणनी चांगले बॅटिंग केले. अभिषेक दलवींनी चांगला खेळ केलाय. आतापर्यंत धावा कुठल्या गेल्या त्या 34 धावा. लाजवाब बॅटिंग श्री स्पोर्ट याच्या टीम कडनं इथे पाहायला मिळते. आरएम प्रीमियर लीग आपण पाहिली आणि तशाच पैठणी ही दुसरी प्रीमियर लीग. ओहो, बॅकवर्ड ते गेल्या. इनसाइड आउटचा फटका. डिबेस्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल जाईल इथे सीमा रेषेच्या बाहेर. टन 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 टनाटन चौकार. थँक्यू डीजे. डिबेस्टला कव्हर मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. दूरवरती होते. चौकार टोकला. 38 धावा स्कोर कार्ड वरती. ला 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 जवाब. बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज प्रवीण भोसले, अभिषेक दलवी. हॅलो. प्रणय नुकतेच या ठिकाणी कोयना पुनर्वसन मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघरचे माजी अध्यक्ष, त्याचबरोबर आर्यन प्रीमियर लीगचे सल्लागार, आर्यन फ्रेंड फाउंडेशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय एमडी चाळके साहेब या ठिकाणी, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या युट्यूब लाईव्हचं प्रक्षेपणासाठी सहकार्य लाभले असे एमडी चाळके साहेब यांचं इथे नुकतंच आगमन झालंय. त्यांचं कोयना प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. काहीही गरज नव्हती. बैठा फटका खेळला होता स्क्वेअर लेग दिसेला आणि फलंदाज इथे दुसऱ्या रनेसाठी गेला आणि त्यानंतर अभिषेक दलवी रनिंग कमी पडली, परंतु चांगल्या फॉर्म मध्ये दिसत होता. चांगले बॅटिंग करत होता. कोणती घाई करायची गरज नव्हती. अति घाई तुम्हाला संकटात नाही असं देखील म्हटलं जातं. आणि इथे मात्र पहिला धक्का इथे लागला जातोय श्री स्पोर्ट संघाला. एक सिंगल मिळाले या बॉल वरती. रनआउटची संधी निर्माण झाली होती. ते संधीचं सोनं केलं मी म्हणेन, कारण का 2 फलंदाज अगदी पार्टनरशिप चांगली झाली होती आणि ही पार्टनरशिप तोडण्यामध्ये आता यश मिळालंय. 38 धावांची पार्टनरशिप 2 फलंदाजांमध्ये झाली होती. 39 धावा जरूर झाल्या, परंतु विकेटचं देखील पतन झालंय. अभिषेक दलवी बाद झालाय. प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. आता निलेश जाधव, त्याला बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे.
लीग स्पर्धा आपण पाहतोय, परंतु गोलंदाजचं मी नक्कीच कौतुक करेन. दुसऱ्या बॉल वरती विकेट मी म्हणेन मिळवली आहे आपल्या टीम साठी. दबा अद्याप 39. निलेश जाधव 2 दिवस चांगली बॅटिंग केली, चांगला खेळ केलाय. ऍज अ बॅटिंग असेल, ऍज अ बॉलर असेल, परंतु ही मॅच तितकीच महत्वाची. या मॅच मध्ये ओमसाई टीमच्या विरुद्ध खेळत असताना तुम्हाला 60 ते 65 धावा जमवाव्या लागतील. तशा पद्धतीचा खेळ म्हणून विनोदजी ते देखील महत्वाचं आहे. स्लाइस केलाय, स्लाइस केलाय, स्लाइस केलाय. व्हॉट बॉलिंग, गुड डिलिव्हरी. डॉट बॉलची होती सांगता. आता इथे कमबॅक करत असताना गोलंदाज इथे दिसतोय. पहिलं 2 षटक फलंदाजीच्या नावावरती राहिली, पहिली 2 षटक राहिली ती श्रीस्पोर्टच्या नावावरती. परंतु आता कमबॅक करतोय गोलंदाज प्रणय कदम. मोठा फटका जरूर आलाय, परंतु विकासच्या तो बॉलच्या खाली बॉल जातो. इथे काय सुटलाय की मॅच सुटलाय. विकास कडून अशा चुका होणं अपेक्षित आहे. पंचांचा इशारा आलाय, नो बॉल. ओ माय गॉड, नो बॉल. 3 धावा येतील या बॉल वरती. 42 धावा ना दसरा ना दिवाळी फिर भी बोनस. तयारी केली पाहिजे आता निलेश जाधवने. नो बॉल आहे. फ्री हिटची नामी संधी मिळते. पंचांनी हेलिकॉप्टर घुमा बोट फिरवलाय. लँड करायचं आहे निलेश जाधवला. ही संधी मिळते, या संधीचं सोनं करा, या संधीचा फायदा घ्या. धाव संख्येमध्ये आकार होऊ शकतो. गोलंदाज इथे होतोय प्रणय कदम. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला बॉल चालला. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावायचा करतील का प्रयत्न? हो, परंतु नाहीये. एक सिंगल मिळेल या बॉलवरती. आणि काल रोहा प्रीमियर लीग 2023 झाली. तालुका प्रीमियर लीग, रोहा तालुका प्रीमियर लीग झाली आणि त्याच्यामध्ये बेस्ट बॉलर हे किताब या गोलंदाजाला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण का कोयनेचे हिरे हे चमकले जात आहेत. तिथे पॉलिश त्यांना केलं जात आहे. तशा पद्धतीने ते खेळ करतायत. इथे स्क्वेअर लेगला प्रवीण मुसलेची बॅट इथे तडपली आहे. एक सिंगल मिळाली आहे आणि एकच सिंगल मिळेल. कमबॅक मी म्हणेन कमबॅक केलं या गोलंदाजानं. परंतु धावा झाल्या अद्याप त्या स्कोर कार्ड वरती 44 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत प्रणयनी चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या बॉल वरती चौकार आला होता, परंतु आतापर्यंत फलंदाजांना थांबवण्यामध्ये त्याला यश देखील आलंय. एक बॉल नो जरूर गेलाय आणि आतापर्यंत धावा 44. 60-65 धावा झाल्या. एक फायटिंग मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल, कारण का एका बाजूला विशाल सपकाल ज्यांनी कालच्या मॅच मध्ये धुमाकूळ घातला. तुम्हाला धावा जमवाव्या लागतील. ओ फलंदाजाला स्टॉप फुल स्टॉप करून ठेवलाय. लाजवाब बॉल. का मी बेस्ट ऍज अ बॉलरचे किताब घेतलं ते त्यांनी दाखवून दिलं. हॅलो, यानंतर वळतो आपण एक पोलीस सन्मानाकडे, ज्यांच्या वतीनं कोयना प्रीमियर लीगला सहकार्य लाभले असे आमचे पिंपरी विभाग प्रीमियर लीगचे सन्माननीय अध्यक्ष नारायण महाराज जाधव यांचं आसूच्या वतीने स्वागत केले जाते. त्याचा तरी स्वीकार करायचा आहे. मी सन्माननीय कोयना क्रिकेट असोसिएशन माजी उपाध्यक्ष सन्मान्य आशिष चाळके यांना विनंती करतो की आपण सन्माननीय हरिभक्त पारायण नारायण महाराज जाधव यांचा यथोचित सन्मान करावा. टीमची धाव संख्या होती अद्याप 44 धावा. शेवटचं षटक स्लॉगिंग ओव्हरचा खेळ बाकी आहे. डेट ओव्हर स्पेशलिस्ट आपण पाहतोय गोलंदाज आविष्कार सावंत. त्याच्या हातामध्ये बॉल दिला. स्ट्राइक एंडला प्रवीण मुसले. ओ पहिला बॉल डॉट कम्स. पहिला बॉल डॉट आलाय. धावांची गरज आहे. अजून एकूण इथून जर 10-15 धावा आल्या तर मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. पण इथे दोन्ही संघांवरती प्रेशर असणार आहे. पहिला बॉल आलाय डॉट. दुसरा बॉल किती नंबरचा असणार आहे, की विकेट की डॉट बॉल? प्रवीण मुसले इथे ऑफस्टिपच्या बाहेर बॉल चाललाय. एक अतिरिक्त धाव मिळतीये. व्हाईट बॉलचा कॉल आलाय पंचांचा. सिंगल मिळेल इथे बॅटिंग करणाऱ्या टीम श्री स्पोर्ट टीमला. एक सिंगल मिळाले या बॉल वरती. 2 स्ट्राईकला बॅटर आहे निलेश जाधव. त्याला स्ट्राईक घेणं देखील तितकंच महत्व. परंतु प्रवीण मुसलेनं आतापर्यंत चांगला खेळ केलाय.
3 चौकार, 1 षटकार त्याच्या पाठ मधनं आलाय. हो आडव्या बाटने खेळण्याचा, परंतु पुन्हा एकदा व्हाईट बॉल्स, ऑस्टिवच्या बाहेर बॉल. अजून 1 सिंगल मिळतीये, अजून 1 अतिरिक्त रन्स. या एक्स्ट्रा रन्स कुठेतरी पराभवाच्या दिशेला तुम्ही घेऊन जाऊ शकते ही मॅच. एक्स्ट्रा रन्स देणे नाहीये, जरूर चौकार षटकार काही फरक नाहीये, परंतु एक्स्ट्रा रन्स त्याच्यावरती नंतरच्या बॉलवरती एखादा प्रहार ही मॅचची चित्र बदलवून टाकणार हे बॉल आहेत. इथे फटका फसला गेलाय, नो मॅच लँड मध्ये शक्यतो बॉल ट्रॅव्हल होईल. वैष्णव सावंत, एकच धाव मिळेल तिथे. आता इथे सूर गबसलाय, सूर सापडलाय गोलंदाज आविष्कार सावंतला. 1 सिंगल मिळतीये, अद्याप धावा झाल्यात त्या 47. 4 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे. 4 बॉल मध्ये किती धावा इथे बनवणार बॅटिंग करणारी टीम, खास करून आता निलेश जाधव याच्यावरती लक्ष ठेवलं जाईल, कारण का जे काही करायचं आहे या एंड निलेश जाधवला करायचं आहे. आविष्कार सावंत पहिला बॉल आपण पाहिलं तर डॉट बॉल आला, तदनंतर 2 लगातारचे वाईट, आता सिंगल येते. अद्याप त्याने 3 धावा दिल्या त्या मॅच मध्ये. 2 बॉल झाले सध्या, 4 बॉलचा खेळ बाकी आहे या पहिल्या इनिंग्स मधला. नेक्स्ट मॅच होणार आहे ती देखील इथे ताकदवर मॅच. त्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. गोलंदाज इथे तयार होतोय. बंबल झाले आहेत, प्रश्न चिन्ह उभा आहे. पहिलाच फलंदाज शफल झाला. नेक्स्ट मॅच मराठा वॉरियर्स आईर बनाम निवली लामज 11. इनिंग्स ब्रेक मध्ये आपला इथे टॉस केला जाईल, परंतु ही मॅच तितकीच महत्वाची दोन्ही टीम साठी. फटका सुरेख आहे, ओलंद कार्पेट साईन ऑन साईडला बॉल टर्न केला. 1 सिंगल मिळते, दुसऱ्या धाब्याचा घेतलाय जोखीम, थोडस पंबल झाली, त्यानंतर 2 धाबा कंप्लीट केल्या. विकास जाधव 1-1 धाव आता महत्वाची असणार आहे. 1-1 धावेसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. 1-1 धाव तुम्हाला या स्पर्धेमधनं बाहेर घेऊन जाते. इथे थोडेसे पंबल झाले, तदनंतर चपलाईने 2 धावा घेतल्या. आतापर्यंत धावा झाल्या त्या 49 रन्स. निलेश जाधव सरळ विसेप मध्ये बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. लाव चुना मळ तंबाखू, लाव चुना मळ तंबाखू, लाव चुना मळ तंबाखू. थप 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 अच्छे ठग डीजे. व्ही सेप मध्ये अगदी बंदुकीतून निघते गोळी तसा हा फटका. धावा झाल्या अद्याप इथे 55 धावा. लाजवाब बॅटिंग. मी बैठल्याच म्हटलं होतं निलेश जाधवला स्ट्राईकला यावी लागेल, आणि स्ट्राईक घेतल्यानंतर आपण मोठा धमाका पाहिला. निलेश जाधव होतोय ऑन द फायर. यस, निलेश जाधव साठी श्रीकांत मारगे यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइस झाले संघ मालक. उनका एटीएम के पैसा अपने एटीएम में, नो चेक ना वाउचर ना फोन पे ना गूगल पे ना ओनली कॅश. अजून एक इथे फटका येतोय. बॉल चाला इथे विकास जाधव ऑन साइडला बॉल टर्न केला होता, परंतु हवेचा वेग आहे विरुद्ध आणि फलंदाजी इथे निलेश जाधव झालाय बाद. बदलू एकदा मोठू पटलीचा डान्स आवडला असेल अगदी. हे प्रवास मी म्हणेन घनसेली नवी मुंबई इथून आलेले आहेत. लाजवाब लाजवाब. तात्या मध्ये स्पेशलिस्ट तात्यांचू. बघा कृष्णा जाधव साठी देखील सुवर्ण संधी आहे. षटकार ठोका आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज घ्या. धाबा अद्याप आपण पाहतोय 55 धाबा. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे, परंतु हा वेळेस पाहू शकाल डिबेस्टच्या कव्हर मध्ये बॉल चालला. 1 सिंगल मिळते. दुसऱ्या धाब्याचा जोखीम घेणार का? जोखीम तर घेतलाय, परंतु फलंदाज रनआउट मध्ये प्रवीण मुसले होतोय बाद. षटकाची होते समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना श्री स्पोर्ट संघ पोहोचलाय तो 56च्या घरात. 57 ची आवश्यकता या मॅच मध्ये ठेवली गेली आहे. आता खरी आता जंगलाचा राजा कोण असेल या मैदानामध्ये या मॅच करिता ते देखील समजलं जाईल.
धाबा स्कोर गार्ड वरती 56 धाबा, 57 धाब्यांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. हॅलो, या पुढील होणारा सामना निवळी अहमद 11 व मराठा वॉरिस आईर्स या सामन्याचे नाणेफेकी करण्यासाठी मी कोयना पुनर्साद मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे माजी अध्यक्ष सन्मान्य अशोक भाऊ जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. कोयना प्रीमियर लीग सीझन 2 चा सुपर 8चा दुसरा सामना मैदानामध्ये चालू आहे. तिसरा सामन्याची नाणेफेकी केली जाते. निवळी अहमद 11 वर्सेस मराठा वॉरियर्स आईर या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी सन्मान्य कोयना पुनर्साद मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे माजी अध्यक्ष सन्मान्य अशोक भाऊ जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, वेळ घेऊ नका, कारण का 4 षटकामध्ये आपल्याला 20 मिनिटाचा अवधी दिलाय. मोठू पतले तुम्ही पाहू शकाल आणि इथे टॉस केला जातोय दोन संघाच्या माध्यमातून. निवळी लांबच 11 त्याचबरोबर मराठा वॉरियर्स आहिर. एक वर्षानंतर झाली आणि ही भेट 1 वर्षानंतरच होणार, कारण का प्रीमियर लीग म्हटलं तर वर्षातनं एकदा येते. आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंना सुवर्ण संधी आले दिवसभरात. या मॅच मध्ये ओमसाई 11 टीमच्या फलंदाजाने एक सुवर्ण संधी आहे. ती सुवर्ण संधी आहे का? लगातार षटकार 3 मारा, 3 षटकार लगातार. राजू दादा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज है. उनका एटीएम पर पैसा अपने एटीएम में, नो चेक ना वाउचर ना गूगल पे ना फोन पे ना एटीएम ना पेटीएम. और अभी दलवी के लिए विकेट साठी अक्षय मरागजे आर्मी मॅन, हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक साठी अक्षय मरागजे आर्मी मॅन यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. पैशाची उधळण लागली जाते इथे. सोन्यापेक्षा आता प्रत्येक बॉलला महत्व दिलं जाईल. मेडल टाकली तरी 1000 रुपयाचा प्राइस प्राइज. आता इथे कॅश वरती कॅश. अभिषेक दलवी स्ट्राइक एंडला विशाल सपकाळ, ज्याच्या काल बॅट मधनं धावा आल्या. अर्धशतकीय पारी खेळलाय. पारीला सुरुवात होते. पहिला बॉल, टाळ्या वाजवा पहिल्या बॉल साठी. पहिला बॉल गतीमध्ये परिवर्तन हलक्यात टाकलाय. पंबल झाला, क्षेत्ररक्षक सिंगल मिळते डिफेन्स कव्हर मध्ये. संजय जाधव बॉल वरती. तोपर्यंत आघात सुरुवात झाली आहे. लक्ष 56 धाब्यात आहे. चिरफाड करायची आहे या लक्ष्यासाठी. आणि 2 धुरंधर फलंदाज हार्ड हिटर विकास जाधव आणि विशाल सपकाळ 2 धावा कंप्लीट. पहिल्या बॉल वरती 2 धावा घेतल्या गेल्यात. अभिषेक दलवी आपण पाहतोय कालच्या दिवसामधले पहिले कित्येक वेळा षटक हल्ला. अभि दलवी साठी 2 विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. श्रीकांत मरागजे आणि लकी ड्रॉचे देखील आता चिट्स वाटल्या जातील. जाऊया मॅचच्या दिशेने. धावा अद्याप झाल्या त्या 2 धावा. विशाल सपकाळ, विकास जाधव 2 हार्ड हिटर फलंदाज, त्याच्या समोर अभिषेक दळवीचा बार. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. लावडं फील केली आहे. विश्वास 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 कमी होता. अपील जरूर केली आहे. डॉट बॉलची होती इथे प्रतिज्ञा. डॉट बॉल आलाय, सांगता झाली. अभिषेक दलवी आपण पाहतोय व्हेरिएशन ठेवलं गेलंय बॉल वरती. डॉट बॉल आलाय. 2 धावा पहिल्या बॉल वरती घेतल्या गेल्यात.
बॉल कट लागली जाते, बॉल जातोय इथे सीमा रेषेच्या बाहेर. दन 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 करत विशाल सपकालच्या बॅट मधला आलाय हा दुसऱ्या इनिंग मधला आगाज होतोय. आलाय हा चौकार. केला परंतु बॉल अगदी गोळीच्या वेगाने गेलाय. 4 धावांसाठी आता सुरुवात झाली दुसऱ्या इनिंग्सला. 4 धावा मिळाल्या जातील. 6 धावा स्कोर गार्ड वरती. अभिषेक दळवी आपण पाहतोय बॉलिंग अटॅक वरती. पहिले 2 बॉल गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर चेंडू टाकले. तिसरा बॉल वेगवान टाकला, बॅटची कडा घेतली आणि थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षणाला शोधलं गेलं. इथे मोठा फटका आलाय, बॉल जातोय ते सीमारेषेच्या बाहेर. हवाई मार्गाने हवाई सफर, हवाई मेल. 6 धावांसाठी षटकार. हा फलंदाज मोसम मध्ये आहे. हा फलंदाजाच्या जर रडार मध्ये दिली तर नक्कीच हा फटकेबाजी चांगली करू शकतो आणि तेच आपण पाहतोय. षटकार आलाय, दबाव आलाय. अजून एक इथे मिस्टांडी स्ट्रोक बसलाय हवेमध्ये. बॉल आहे, कॅच नामी संधी. संजय जाधव क्रॉसच्या खाली. बॉल चाला इथे सीमा रेखा पार. पहिला षटकार आणि आता चौकार. मिळतील 4 चौकार. चूक झाली आहे, कॉलिंग नव्हतं इथे. दोन्ही क्षेत्ररक्षकांना एकमेकांचं कॅच कोण धरणार. तू मै तू मै तू मै तू मै 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 तू तू, तशा पद्धतीने तिथे खेळ बॉल हवेमध्ये होता. कॉलिंग फसला गेला आणि तिथे मात्र कॅच देखील सुटल्या आणि 4 धावा देखील मिळाल्या. बॅटिंग ला जॉब इथे केली जाते. 16 धावा अद्यापपर्यंत कुठल्या गेल्या. 57 धावांचं लक्ष मोठं आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली इथे. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. काय होईल, काय घडेल. पाणी पाठवायचं आहे. चला, जर दोघांना जास्त दुखवा झाली असेल तर प्लीज पंखा आहे हवेवरती आहे, काही हरकत नाहीये. जास्त जर दुखापत झाली असेल तर दोघांनाही आपण सुखरूप बाहेर आणा. हीच कडी प्रवृत्ती आहे. आपण पाहतोय की खेळाडूंची इथे चर्चा केली जाते की तुम्ही खेळण्यासाठी सज्ज आहात का, रेडी आहात का, त्याची विचारपूस केली जाते. ही कोयना क्रिकेट असोसिएशनची शिस्त आपण पाहतोय मैदानामध्ये. विचारपूस केली जाते की ते चांगले आहेत का, सेफ आहेत का, या काही सर्व गोष्टी ते संपन्न होत आहेत. अभिषेक दळवी यांनी झालेली टक्कर, रन्स घेताना प्रयत्न जरूर
91 धावा होत्या, 7 गडी बाद चले होते आणि तिथून सावरलं ग्लेन मॅक्सवेलनी. तशा पद्धतीचा खेळ करेल का इथे विशाल सपकाल? थोडासा घायल आहे परंतु बॅटिंग करायची आहे. डाव इथे नक्कीच संकटामध्ये आहे, ती अडचण दूर करायची आहे. त्या संकटांवरती तुम्हाला मात करायची आहे. बॉलर होतोय निलेश यादव तयार. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा, कारण का शेवटच्या बॉलवरती आले ती सिंगल. विशाल सपकाल ओहो आडव्या बॅटनं पुन्हा एकदा बॉल जाईल इथे. हवाई मेल, हवाई सफर. जितका उंच 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 तितकाच लांब ठोकलाय षटकार. दैवत छत्रपतीने आपलं दैवत छत्रपती षटकार ठोकलाय पहिल्याच बॉल वरती. घायल शेर आता म्हणावा लागेल. प्रत्येक बॉल वरती तो आक्रमण करतोय. धाबा अद्याप धाबांकडे लक्ष दिलं जाईल. इक्वेशन खूप महत्वाचं आहे. 23 धाबा. अजून किती टॉपेज घेतलाय बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. काय होईल इथे? तालमेल चुकलाय, पंबल झालाय. 2 धावा तर कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठी जाण्याचा प्रयत्न. 2च धावा मिळतील. ही कॅच होती मित्रा, ही मॅच होती मित्रा. साहिल सावंत अगदी कॅचच्या पुढे आले. जजमेंट चुकलं गेलं, चूक झाली इथे साहिल सावंत कडनं. आता ही चूक नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्ही कधी करू शकत नाहीये, कारण का सध्या विशाल सपकाल फॉर्म मध्ये आहे, मोसम मध्ये आहे. ज्या वेळेस तुम्ही त्याच्या रडार मध्ये बॉल दाल त्या वेळेस त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे की बॉल बाहेर टाकण्याची. जीवनदान मिळालंय. या जीवनदानचा फायदा कसा घेण्यात येईल, परंतु स्पीडअप ठेवायचा आहे. चर्चा होती आयकॉन अभिषेक दळवी, निलेश जाधव यांच्यामध्ये. क्षेत्ररक्षण देखील तितकंच महत्वाचं आहे आता, कारण का भी कॅच होती, ही संधी लागली होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि बॉल हा धरती मातेला बहाल झालाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. इथे शरीराचा वेध गेलाय. चापट डिलिव्हरी बी मध्ये डॉट बॉलची होती सांगता. आतापर्यंत जे काही केलंय ते विशाल सपकालनेच केलंय. एकही इथे धाव पाहू शकाल तुम्ही. डॉट बॉल आलाय. 25 धावा. आतापर्यंत विशाल सपकाल जे काही खेळलाय तो त्याने सगळे स्ट्राईक केल्या. आतापर्यंत 9 बॉल खेळलाय. 25 धावा त्याच्या बॅट मध्ये आलाय. निलेश यादव तुम्ही पाहू शकाल डॉट बॉल आलाय. ही पाहू शकाल तुम्ही आक्रमक शैलीचा हा निलेश यादव तुम्ही गोलंदाज पाहू शकाल. फील्ड मध्ये केले सजावट, फील्ड मधले बदलाव केली आहे. त्याच्या बेस्ट स्ट्रोक साठी आपला बेस्ट क्षेत्ररक्षक इथे फिल्डर लावला गेलाय. चला स्पीडअप ठेवायचा, प्लीज वेळ घेऊ नका. फुल टॉस हा तोपा होता. हा मेजवानी बॉल होता आणि इथे लॉलीपॉप बॉल होता, तो वाया गेलाय. परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये साहिल सावंत. इथे वारंवार चुक्या केल्या गेल्यात. थर्ड अंपायरचा कॉल आलाय. या थर्ड अंपायर आहे का? यस नो. चला रिव्ह्यू घेतलाय. अंपायर्स कॉल आहे, ऑनफिल्ड अंपायर्स. या ठिकाणी आपल्या या स्पर्धेसाठी 4 संघांसाठी ज्यांनी मात्र टी शर्ट स्पॉन्सर केले ते सन्माननीय ग्रामपंचायत वडवळचे सदस्य जगदीशजी किसनजी मारागजे साहेबांच्या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालंय. स्वागत आहे आपलं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. जास्त वेळ दौडू नका प्लीज, प्रत्येकाने कोऑपरेट करा. तसेच युवा उद्योजक तळदेव ज्यांच्या माध्यमातून आपल्या कोयना क्रिकेट असोसिएशनच्या या ठिकाणी स्कोरबुक साठी जे सौजन्य आहे निकेत जाधव यांना विनंती करतो आपण या. सतीजी जाधव आडोशी उद्योजक यांना देखील विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिथे चुका केल्या गेल्या. तिथे साहिल सावंतच्या माध्यमातून पहिला कॅच सोडला, आता पंपाल चालले. 2 धावा कंप्लीट केल्यात. ज्या पद्धतीने आपण पाहतोय षटकार चौकार येत आहेत त्याच पद्धतीने सिंगल डबल वरती खास करून जोड ठेवलाय. आतापर्यंत जे बॉल केलं ते विशाल केलं. विशालच्या बॅट मधनं आतापर्यंत एकट्यावरती जबाबदारी घेतली आहे आपल्या ओम साई 11 संघाची. इथे मोठा फटका, बॉल जाईल इथे सीमा रेषेच्या बाहेर.
दिला बॉल इथे स्लॉट मध्ये पाठवलाय त्याला पार्किंग प्लॉट मध्ये. किवडीचे लक्ष मॅच मध्ये आहे 57 धावांचं. पहिलंच म्हटलं होतं की तुम्हाला धावांचा डोंगर करायचा आहे, परंतु लाजवाब बॅटिंग विशाल सपकाळ या मॅच मध्ये बाहेर झालाय. अद्याप धावा झाल्यात त्या 33 धावा. कमालीची बॅटिंग यार. अजूनही 13 बॉल इक्वेशन आहे 24 धावांचं. काय बॅटिंग केली अद्याप आपण पाहतोय. 33 धावेवरती खेळतोय विशाल सपकाळ. एकही बॉल खेळला नाही आतापर्यंत विकास जाधव, पण लाजवाब बॅटिंग. इथे भिरकावण्याचा प्रयत्न केला, लाऊड फील केली आहे, विश्वास कमी आहे. शेवटचा आलाय बॉल तो डॉट. आता 2 ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 24 धावांची. अद्याप धावा झाल्यात त्या 33 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. सध्या लढतोय सध्या झगडतोय. रडायचं नाही तर लढावं लागतं. तसा पद्धतीने आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये विशाल सपकाळ आक्रमण इथे बार केलं आणि आता देखील तशाच पद्धतीने त्या बॅटिंग करतोय. लगातार 3 षटकारासाठी राजू दादा प्रतिष्ठान याच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज ओम साई 11 टीमच्या फलंदाजांना. अजय सावंत बॉलिंग अटॅक वरती पाहू शकाल. या रोखायच्या आहेत धावा. 12 बॉल मध्ये धावा सध्या जमवायच्या आहेत ओम साई 11 टीमला. संघमालक आपण पाहतोय श्रीकांत मरागजे, श्री स्पोर्टचे संघमालक आपण पाहतोय ओम साई 11 संघमालक सुभाष सावंत. टेन्शन बरी ही मात्र आहे, चला स्पीडअप ठेवायचा. सुभाष सावंत आणि संतोष सावंत ओम साई 11 टीमचे मालक. आता मालकांना देखील प्रश्न पडलाय, कारण का मॅच तितकाच महत्वाचा. नेक्स्ट मॅच देखील तितकीच बलाढ्य होणार आहे, तितकीच ताकदीची होणार आहे. सुरुवात होते 12 बॉल जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. काय मनामध्ये शंका असतील, कारण एकही विकेटचं पतन नाहीये. विकास जाधव प्रथमतः स्ट्राईकला येतोय, अद्याप धावा जमवल्या. लाजवाब बॅटिंग केली ते विशाल सपकाळने. अद्याप 33 धावांवरती तो खेळतोय. बॉलर तयार होतोय ते अजय सावंत. रोखावं लागेल अजयला इथे. पहिलाच फुलटॉस बॉलला इथे उडवला गेला ऑन साईडला. बॉल जातोय इथे सीमा रेखा पार. बॉलची झाली इथे गोटी, त्याच्यावरती नोबल 6 धावेसाठी ठोकलाय दर्जेदार दिमागदार या सोहळ्यामध्ये षटकार. लाजवाब बॅटिंग डिमरचा नो, त्याच्यामध्ये षटकार ठोकलाय. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. धावा झाल्या त्या लगवल्या त्या एकूण 40 धावा. 12 बॉल 17ची आवश्यकता. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. काय बॅटिंग केले यार 2 फलंदाजांनी. ज्या पद्धतीने अभिषेक दळवी, प्रवीण भोसले यांचा सेटअप तयार केला होता तशा पद्धतीचा सेटअप. हो पॅडलाईनची गोलंदाजी आहे. व्हाईट यॉर्करचा प्रयोग केला इथे, इस्तेमाल केलाय, बॉलला रिलीज केलाय. एक सिंगल मिळते, लेग बाईस इथे एक धाव मिळेल. समीकरण होत आहे 11 बॉल 16 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला विशाल सपकाळ, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 33 धावा आल्यात. अभिषेक दळवी अजय सिंह इथे बोलत असताना कशा पद्धतीने बॉल टाकायचे आहेत या टप्प्यावरती गोलंदाजी केली तर थोडासा थांबू शकतो फलंदाजाला. व्हाईट यॉर्कर कराल तो पर्यंत तुम्ही थांबू शकता, परंतु एकाच शॉर्ट बॉल फुलटॉस बॉल त्याच्यावरती हे फलंदाज भुकलेले आहेत. दुपारचं सत्र आहे, भूक लागलेली आहे आणि ते आक्रमण करणार. केलंय आक्रमण, सरळ बॉलला भिरकावून दिलाय. सीमा रेषेच्या बाहेर राजूने घेतोय. महेश पवार यांनी पकडला हा कॅच.
त्या अंकुश सावंत यांच्याकडनं विशाल साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. काय बॅटिंग करतो यार विशाल, जिकडं तिकडं पहा विशालचा दबदबा आहे. विशालचा आपण पाहतोय इथे धमाका, विशालचा इथे आपण पाहतोय धाव. चर्चा होती खेळाडूची, अजून किती येतोय या नगरीमध्ये आपण होतोय. हा झाडांचा हिरवा हिरवा पाला ऐसा लंबा लंबा चक्का मारेगा, झुकेगा नहीं साला ठोक दीजिए. या फलंदाजासाठी राजू दादा प्रतिष्ठान यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि अंकुश रामासावंत यांच्याकडून आतापर्यंत 200 रुपयाचं कॅश प्राइज. लाजवाब बॅटिंग यार. अजूनपर्यंत षटकार मध्ये त्यासाठी एकूण 1200 रुपयाचा मानकरी ठरलाय. काल 5000 रुपये मिळाले होते. सुभाष सावंत अंधखुश. लाजवाब बॅटिंग. अजय सावंत आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाजीचे पीस काढले गेलेत. ओम साई 11 आपण पाहतोय बनाम श्री स्पोर्ट. जो चांगला खेळ कराल त्याचा नाम उल्लेख होणं खूप महत्वाचं आहे आणि तो उल्लेख होतोय. अजूनही किती अभिषेक दलवी बॉलच्या खाली फलंद कॅच सुटला गेलाय की मॅच सुटली आहे, परंतु धाव मात्र येईल इथे. 1-1 ची सिंगलनी वाढते त्या 55 धावा, 54 धावा सध्या धाव फलकावरती. राजू दादा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून 1000 रुपये. धाबा स्कोर कार्ड वरती आता फक्त 3 धावांची आवश्यकता. यावेळेस अजून किती फिक केलंय बॉलला, अगदी सीमारेषेच्या बाहेर सी कॉर्नर फील्डच्या वरून मॅच जिंकला इथे ओम साई 11 टीमना दबदबा दहशत निर्माण केली. दोन्ही फलंदाजांनी नाबाद. एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यस, आणि त्याचप्रमाणे मी विनोद जाधव यांना विनंती करतोय की आपण या. विनोद जाधव सर. सामनावीर ठरलाय या सामन्याचा तो